साड्यांची महाराणी स्वामिनी घेऊन येत आहे दिवाळी मसाला मिक्स धमाका. धनत्रयोदशी पासून भाऊबीजेपर्यंत स्वामिनीच्या YouTube चॅनल वरून ऐकायला विसरू नका. दिवाळी मसाला मिक्स धमाका. सणांच्या राजाचं स्वागत साड्यांच्या महाराणीने. दिवाळी सण मोठा स्वामिनी मध्ये साड्यांना नाही तोटा. पैठणी, प्युअर सिल्क, बनारसी आणि नऊवारी, जरीच्या काठपदराच्या किंवा डिझायनर साड्या, तुम्हाला जे आवडतं ते इथे नक्कीच मिळतं. चोखंदळ महिलांच्या पसंतीचं साड्यांसाठी एकच नाव, स्वामिनी, साड्यांची महाराणी. स्वामिनी, विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. अरे वा, दिवाळी येणार येणार म्हणता म्हणता दिवाळी आली देखील. दिवाळी सण हा मोठा, नाही आनंदाला तोटा. घराघरातून काय धांदल गडबड उडाली आहे. फराळाची तयारी, पाहुण्यांची सरबराई, सुट्टीसाठी जायला म्हणून सामानाची बांधाबांध, मुलांची किल्ले करण्याची घाई, आईची खरेदीची घाई, बाबांची घरचा फायनान्स मिनिस्टर हो म्हणून पैसे पुरवता होणारी तारांबळ, आणि या सर्वात असूनही नसल्यासारखे गळ्याभोवती मफलर आणि डोळ्यावर चष्मा घालून निवांत पेपर वाचत बसणारे आजोबा. पण प्रत्येक घरातल्या आजीकडे या व्यतिरिक्त एक काम असतं बरं का. सर्वांवर बारीक पण मायळू नजर ठेवणं. आणि आजी म्हणजे अहो सांस्कृतिक खजिना. अरे हो, पण श्रोते हो, काय लंब चौडं भाषण देत बसलोय मी. तेव्हा आपल्या सर्व श्रोत्यांना स्वामिनी साड्यांची महाराणी तर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि आता घेऊन जातो तुम्हाला प्रतिनिधी कुटुंबाच्या घरात. या ना, या 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 प्रतिनिधी कुटुंबाच्या घरात या. बघूया तिथं काय धांदल चालली आहे. झाली बाई फटाक्यांची हजारी माळा सुरू. 4 दिवस वैताग नुसता. केवढ्या कांठळ्या बसतायत. ए उदय, उदय, अरे दार खिडक्या लाव जरा, जरा आवाज कमी होईल म्हणजे. अगं आता मी काय काय करू. बाबा म्हणतात 12वीची परीक्षा आहे, अभ्यास कर. आई म्हणते तिच्या उद्योगिनी उद्योग समूहाच्या ऑर्डर्स पोचवून ये. ही ताईटली खापिटली. तिला होतो ध्वनी प्रदूषणाचा त्रास आणि मला होतो तिच्या वागणं प्रदूषणाचा त्रास. छे, मी म्हणजे या घरातला पुलंचा नारायण झालोय अगदी. अरे म्हणूनच म्हणतोय की अभ्यासाला बस, तुला कोणी त्रास देणार नाही. अरे 12वीचं वर्ष ना तुझं. काय पिशाद आहे, तुला कोण उठवेल अभ्यास करताना. अहो जरा इकडे येता का. हा आलो. हे बघा, हे फराळाचं सामान आहे ना, ते जरा पॅक करा. ठीक आहे. आणि ही आकाश कंदिलाची ऑर्डर उदय तू तेवढी घरोघरी पोचती कर बाबा. आणि सासूबाई एवढ्या चकल्या तळता का जरा. अगो बाई, आणि आजोबा कुठे आहेत. त्यांना म्हणावं जरा हातातलं वर्तमानपत्र प्लीज बाजूला ठेवा आणि हिशोब बघून ठेवा. नीट हिशोब जमला पाहिजे सगळा म्हणावं. वा आई, हे तुझं बरं आहे बरं का. उद्योग व्यवसाय तुझा आणि काम करायची आम्ही. नाही तर काय. छान. सर्वजण नुसत्या चर्चा करत बसा बर का. माझ्या मेलीच्या मदतीला कोणी येऊ नका. अगं उदय, उदय अभ्यासाला बसणार होतास ना तू. आणि काय ग कुमे, अगं बोलत काय बसलीयस. अगं सडा रांगोळी काही काढशील की नाही. चल 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 कामाला लाग. सुनबाई काढते हो ती रांगोळी. हा तर बर का कुमे, काय सांगत होते मी. सांग सांग. हा दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा. पण हा प्रकाश मनातूनही उजळला पाहिजे. तसंच दिवाळीचा सण म्हणजे नात्यामधला संबंध अगदी दृढ करण्याचा. नवरा बायको, भाऊ बहीण ह्यांच्यातलं एकमेकांवरचं प्रेम कृतीतून दाखवण्याचा. म्हणून भाऊबीज, पाडवा. काय हे दिवाळीच्या दिवशी गाढवा कुणाला म्हणताय. अहो गाढवा नाही, गाढवा नाही, पाडवा. पाडवा. पाडवा शब्द कशाला ऐकू येतोय ग कुमे यांना. कधी पाडव्याला आम्हाला काही मिळालंय. आई काय ग आजी, अगं तुझ्यावरचं प्रेम व्यक्त करायला आजोबांनी तुला काही द्यायला पाहिजे होय ग. हो बाई. आणि एक दिवस प्रेम व्यक्त करून काय फरक पडणार आहे. प्रेम वर्षभर सातत्यानं नवे वर्षानुवर्ष सातत्यानं जिव्हाळ्यानं एकमेकाला द्यायची गोष्ट असते. समजलीस. हो. अगं दिवाळी ही यासाठी लाभलेली एक प्रतिकात्मक संधी आहे. अगं आई, अगं पण आजकाल भेटवस्तू किती महागडी आहे, तितकं तुमचं प्रेम अधिक सखोल, व्यापक, उदात्त आहे असं समजलं जातं ना. होय ना. निदान आजकालची पिढी तरी तसंच समजायला लागली. नाही बघताय ना त्या जाहिराती.
डायमंड रिंग शिवाय प्रेमच व्यक्त करता येत नाही की काय असं वाटायला लागलंय बुवा. अरे पण प्रेम म्हणजे काय बाजारातली का गोष्ट आहे? 1000 रुपये वाल्याचं प्रेम जास्त, 10 रुपये खर्च करील त्याचं कमी. तर आजकाल रिच्युअल्सनाच भाव येत चाललाय. आजी माझं सडा रांगोळी काढून झालंय बरं का सगळं. हो हो. पण आजी आज काय सांग ना. अगं आज आहे धनत्रयोदशी आणि काल वसुबारस झालं हो. आता कुणाचं बारसं झालं बुवा? बारस हो आजोबा, वसुबारस म्हणतीये ती, बारस नाही काही. अगं कुमे कशाला लक्ष देतेस? अगं मोठे लबाड येतो तुझे आजोबा. मला खादाड म्हणतेस काय ग? नाही 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 बघतो आता. डायबेटीस असूनही किती खादाडपणा करतेस ते बघतोस. अहो माझ्या तब्येतीवर कशाला घसरताय उगीच? मी माझी तब्येत चांगली सांभाळू नये हो. जाऊ देत का आजी. तू मला सांग वसुबारस म्हणजे काय? अगं कुमे, धनत्रयोदशीच्या आधी म्हणजे द्वादशीला गोवत्स द्वादशी असं म्हणतात. या दिवशी सुवासिनी गायीची पूजा करतात. आता गायीची पूजा का करतात माहितीये का? अगं गायीच्या पोटात सहस्त्र कोटी देव असतात अशी आपली भाबडी समजूत. गायीचं महात्म्य आपल्या हिंदू धर्मात फार आहे बर का. अगं त्या श्रद्धाभावानं सगळेजण सवत्स गायीची पूजा या दिवशी करतात. पण आपल्या धर्मात पर्यावरणाच्या दृष्टीने खूप काही गोष्टी पाळल्या आहेत नाही का बाबा? हो ना. प्रसंगाप्रसंगाने वृक्षपूजा, जलपूजा, दीपपूजा, निसर्गाचं ऋण फेडण्यासाठी माणसाकडून अपेक्षित अशी ही कृती आहे. हे माणसाने केलंच पाहिजे. अगदी बरोबर. आणि बरं का या निमित्तानं वात्सल्य भावाची ही आठवण आहे. आता बघा बरं, सवत्स धेनूची पूजा सांगितली हो की नाही? अरे जगातल्या प्रेमाच्या आविष्कारात वात्सल्य भाव हा सगळ्यात श्रेष्ठ मानला जातो. बरोबर आहे. आणि यासाठीच पुरुषाला सुद्धा कधी कधी माऊली होण्याचा मोह अनावर होतो बघा. हो 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 ना. आमची ती साजिरी गोजिरी विठोबा माऊली उभीच आहे ना आमच्यासाठी पंढरपुरात. आणि ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानदेव माऊली, तुकारामचा गजर आजही इतक्या शतकानंतर घुमतोय. एकूणच काय ह्या वात्सल्य भावाचा जागर वसुबारसेला होतो. अरे पण आता राहिलेत कुठे गायींचे गोठे शहरांमधून? काही दिसत नाही बघ आता ह्या शहरांमध्ये. हे मात्र खरंय. आमच्या लहानपणी बर का कुमे, अगं इतकी मजा यायची. नवीन कपडे घालून नटून थटून आई बरोबर आम्ही गोठ्यात जायचो. आईनं नाकात नथ घातलेली असायची. अगं काय आजी, नटणं थटणं अजूनही चालूच आहे की बायकांचं? ही कुमी बघ की. फक्त नथ घालायची तर सरळ नाकं नाही, आणि सरळ नाकं असली तरी त्यावर राग सतत बसलेला असतो. नथ कशी घालणार? जाऊ देव. आणि बर का कुमे, आईनं हातात निरांजन, तबक, फुलं, गंधाक्षता सगळं घेतलेलं असायचं हो. आणि अगदी भक्तिभावानं जिच्या दुधावर आपलं पालन पोषण होतं अशा त्या गायीची सागर संगीत पूजा करायची. मग वा. अगं आजी, माझ्या मित्राचा ना गोठा आहे, तिथं आहे सवत्स धेनू. आपण घेऊन जाऊ शकतो हा तुला तिथे. अगं बाई हो का? बरं झालं बाबा. अरे वसुबारस म्हणजे दिवाळीची नांदी. पण आजी धनत्रयोदशी म्हणजे काय सांग ना. सांगते हो. आश्विन वद्य त्रयोदशीला म्हणतात धनत्रयोदशी. बर का, या दिवशी यमराजाला प्रसन्न करण्यासाठी. यमराजाला प्रसन्न करण्यासाठी होतो का कधी तो प्रसन्न होतो? अरे अरे अशी पुराणात कथा आहे बाबा. त्यातलं आपण फक्त सार घ्यायचं काय, हो की नाही आजी? हो रे बाबा, अगदी बरोबर. हा बर का कुमे, तर त्या दिवशी यमराजाला प्रसन्न करण्यासाठी दीपदानाचा विधी सांगितलाय बर का. म्हणजे काय करायचं, उंच जागी तेलाचे दिवे लावायचे, घरात स्वच्छता करायची.
मला सांग आई, पण ह्या दिवसाची काही कथा असेलच की? अरे कथा मी सांगतो. हा सांगा सांगा. म्हणजे आजीनं सांगितलेली. बर बर. म्हणजे तुमच्या या आजीनं नाही, माझ्या आजीनं हो, सांगितली. अगदी तुमच्याच आजीनं सांगितलेली सांगा. हो तर ती ऐका. एकदा यमराजानं आपल्या दूतांना विचारलं बरं का, की तुम्ही बाबा रे प्राण्यांचे प्राण हरण करता त्यावेळी तुम्हाला दुःख होत नाही का? बर मग त्याला काय दुःख होणार आहे, तो ऑन ड्युटी असतो. रे मध्ये मध्ये नको बोलूस. हा तर त्यावर यमराजाचे दूत म्हणाले एकदा असा प्रसंग आला होता. हेमराज नावाच्या राजाला एक पुत्र झाला. षष्ठी पूजनाच्या दिवशी सटवीनं येऊन त्याच्या कपाळावर लिहिलं की हा मुलगा लग्नानंतर चौथ्या दिवशी मरे. माय गॉड. बापरे, ही मिसेस सटवी कोण? हा कथेतली व्हिलन दिसते. ओके. उदय तुला इंटरेस्ट नसेल ना तर अभ्यासाला बस बघू. बरं क्वाईट इंटरेस्टिंग. पुढे. उदय, तुझ्या कपाळी काय लिहिलंय माहिती? की तू आम्हाला आयुष्यभर छळणार आहेस. कळलं? गप्पा बस आता. आजोबा तुम्ही कंटिन्यू करा. हा तर ते ऐकून राजानं मुलाला एका गुहेत लपवून ठेवलं म्हणे. पण 16व्या वर्षी त्याचं लग्न होताच आम्ही त्याचे प्राण हरण करायला गेलो. तुम्ही? अरे मी नाही रे, यमराज. अच्छा. ते काय म्हणाले ते मी सांगतोय. बैलोबा लक्ष दे नीट, नाही तर नाही सांगत. नाही आजोबा सांगा. आजोबा तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका बरं. इट्स क्वाईट इंटरेस्टिंग. हा बाबा सांगा ना सांगा. नाही काही मंत्र वगैरे सांगितलं असेल यमदेवांनी? सांगतो ना. तर यमराजाचे दूत त्यांना म्हणाले त्यावेळी तिथे झालेला विलाप बघून आमचं मन द्रवलं. बर महाराज, आम्ही आपली आज्ञा मोडणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही त्याचा जीव काढून घेतला. बर. पण त्या प्रसंगी आम्हाला फार दुःख झालं म्हणून म्हणतो महाराजा, जीवाचा अपमृत्यू टाळण्यासाठी तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. तेव्हा यमराज म्हणाले धनत्रयोदशीच्या दिवशी जो दीपदान व्रत करील त्याला अपमृत्यू येणार नाही. आणि तेव्हापासून बरं का मंडळी, दीपदानोत्सव सुरू झाला. बर. अशी आहे ही दीपदानाचं महत्व सांगणारी धनत्रयोदशीची कथा. वा 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 बाबा, इंटरेस्टिंग. हे बघा, पुराणातली वांगी पुराणात राहू दे, पण तात्पर्य काय तर दानाचं महत्व आपल्या धर्मात फार सांगितलंय बरं बाबा. ईश्वरानं आपल्याला एवढं दिलंय. होय ना सासूबाई, ईश्वरानं आपल्याला सर्व दिलंय. त्याची फेड, त्याचं ऋण हे तुझं आहे, तुलाच अर्पण अशा भावानं व्यक्त करायचं. होय की नाही सासूबाई? अगदी बरोबर आहे. हो खरंच आपण फार उथळ भावनेनं आज सगळं साजरं करतो. दिवाळी म्हणजे खरेदी, खाणं, मजा, मौज, मस्ती, ह्या पलीकडे काही असतं नाही का? यू आर राईट कुमे. अगं दीपदान करावं हा झाला प्रातिनिधिक विचार. दीपदानाप्रमाणेच नेत्रदान, रक्तदान करावं ही झाली त्या विचाराला दिलेली आधुनिकतेची जोड. अहो आता काय? अहो बोलत काय बसलाय? अगं चला हातपाय हलवा जरा, मला मदत करा बघू. चला कामाला लागूयात. सुनबाई, हे बघ, आज धनत्रयोदशीचं एक नवीन भांड आणि दिवा घेऊन ये बारीक. बाजारात गेलीस तर विसरू नको ग. हो आणते. परत लेक्चर बाजी सुरू होण्याआधी पटापटा पिशव्या घ्या आणि पटापटा उद्योगाला लागा. ओके, चला. दिवाळी म्हणजे आम्हा बायकांच्या लेखी तरी काम आणि कामच. कोण म्हणतात असं? अगं दिवाळी म्हणजे मौज, मजा, मस्ती आणि धम्माल, खरेदी, फराळ, याव आणि त्याव. म्हणूनच सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळी मसाला मिक्स धमाका. लेखन डॉक्टर माधवी वैद्य. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. सहभागी कलावंत वृषसेन दाभोळकर, मानसी लोणकर, माधवी सोमण, निमिष तोटे, वृषाली पटवर्धन आणि सुहास कुलकर्णी. निर्मिती संयोजन शेखर काळे. साड्यांची महाराणी स्वामिनी घेऊन येत आहे दिवाळी मसाला मिक्स धमाका. धनत्रयोदशी पासून भाऊबीजेपर्यंत स्वामिनीच्या YouTube चॅनल वरून ऐकायला विसरू नका. दिवाळी मसाला मिक्स धमाका. सणांच्या राजाचं स्वागत साड्यांच्या महाराणीने. दिवाळी सण मोठा, स्वामिनी मध्ये साड्यांना नाही तोटा. पैठणी, प्युअर सिल्क, बनारसी आणि नऊवारी, जरीच्या काठपदराच्या किंवा डिझायनर साड्या, तुम्हाला जे आवडतं ते इथे नक्कीच मिळतं. चोखंदळ महिलांच्या पसंतीचं साड्यांसाठी एकच नाव, स्वामिनी, साड्यांची महाराणी. स्वामिनी,
विझिलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी.